नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. संजयकृत विश्वरूप दर्शनाचं वर्णन भाग 3. अर्जुनाला मिळालेल्या दिव्य दृष्टीचे वर्णन. ओव्या आहेत 177 ते 186. ज्ञानदेवांचा संजय आता भगवंतांनी दिलेल्या दिव्य दृष्टीचे वर्णन करत आहे. ऐसी श्री मुखवनी अक्षरे निघती ना जव एकसरे, तव अविद्येचे अंधारे जावोची लागे. अशी अक्षरे भगवंतांच्या मुखातून निघतात न निघतात तोच अज्ञान अंधकार एकदम जायला लागला. ती अक्षरे नभती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका उजळलिया श्रीकृष्णे. तुला दिव्य दृष्टी देतो अशी भगवंतांच्या मुखातून जी अक्षरे निघाली ती अक्षरे नसून ब्रह्म साम्राज्याला प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूप ज्योतीच अर्जुना करता कृष्णाने उजळल्या असे समजा. मग दिव्य चक्षु प्रकाशो प्रकटला, तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला, ययावरी दाविता जाहला ऐश्वर्य आपुले. मग अर्जुनाच्या ठिकाणी दिव्य दृष्टी उत्पन्न झाली व त्याच्या ज्ञानदृष्टीचे सामर्थ्य वाढले. याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपला ऐश्वर्य योग दाखवता झाला. हे अवतार जे सकळ, ते जिये समुद्रीचे का कल्लोळ, विश्व हे मृगजळ जया रश्मी स्तव दिसे. हे जे सर्व अवतार ते ज्या विश्वरूप रूपी समुद्रावरील लाटा आहेत आणि ज्या विश्वरूप रूपी किरणामुळे विश्व हे मृगजळ भासते. तिये अनादि भूमिके नेटे, चराचर हे चित्र उमटे, आपण पे श्री वैकुंठे दाविले तया. ज्या योग्य व अनादि भूमिकेवर हे स्थावर जंगमाचे चित्र उमटते ते आपले विश्वरूप कृष्णाने अर्जुनाला आपल्या ठिकाणी दाखवले. मागा बाळपणी येणे श्रीपती, जै एक वेळ खादिली होती माती, तै कोपोनिया हाती यशोदा धरिला. पूर्वी बालपणी जेव्हा एक वेळी या श्रीकृष्णाने माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने त्यास रागावून हाताने धरले. मग भेणे भेणे जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिसे, चवदाही भुवने सावकाशे दाविली तिये. नंतर त्यावेळी भीत भीत जसे काही तोंडातील झाडा देण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णाने यशोदेला विस्तारासह 14 लोक आपल्या मुखात दाखवले. ना तरी मधुबनी ध्रुवासी केले, जैसे कपोल शंखे शिवतले, आणि वेदांची ही मती ठेले ते लागला बोलू. अथवा तपश्चर्या करीत असताना ध्रुवाच्या पुढे भगवान प्रकट झाल्यावर ध्रुवाच्या मनात भगवंतांची स्तुती करावी असे आले, पण ती कशी करावी हे त्याला कळेना. तेव्हा मधुबनामध्ये ध्रुवाला भगवंतांनी असे केले की आपला शंख त्याच्या गालाला लावला. तेव्हा वेदांची ही बुद्धी जेथे कुंठित होते ते तो बोलायला लागला. तैसा अनुग्रहोपै राया, श्रीहरी केला धनंजया, आता कवणेकडे ही माया, ऐसी भाषा नेण्याची तो. संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्र, श्रीकृष्णाने अर्जुनावर याप्रमाणे अनुग्रह केला, त्यामुळे आता माया कोणीकडे आहे ही भाषा देखील तो जाणेनासा झाला. एक सरे ऐश्वर्य तेजे पाहले, तया चमत्काराचे एकारनव जाहले, चित्त समाजी बुडवणी ठेले विस्मयाची. एकदम भगवंतांचे स्वरूप ऐश्वर्याचे तेज प्रकट झाले. त्यामुळे जसे कल्पंतेच्या वेळी जलमय होते त्याप्रमाणे अर्जुन त्यावेळी सर्व चमत्कारमय झाले आणि आश्चर्यांच्या गर्दीत त्याचे चित्त बुडून गेले. श्रीकृष्णांच्या मुखातून तुला दिव्य दृष्टी देतो अशी अक्षरे निघतात न निघतात तोच अर्जुनाच्या मनातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा झाला. आणि यात आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही, कारण ज्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करायचा असतो तो परमात्माच सद्गुरू म्हणून अर्जुनाला लाभलेला होता. परमात्म्याची शक्ती जीवाला भुलवते, सत्य ज्ञानापासून दूर नेते, म्हणून तिला अविद्या म्हणतात. भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी देताच पूर्वी जे अर्जुन विश्वरूप पाहू शकत नव्हता ते विश्वरूप त्याला एकदम दिसायला लागलं. त्याच्या समोर असलेले रणांगणाचे चित्र एकदम नाहीसं झालं आणि अज्ञानरूपी अंधकारही नाहीसा झाला व विश्वरूप प्रपंच उभा ठाकला. ज्ञानदेव या प्रसंगावर एक रूपक करतात की भगवंतांनी या दिव्य दृष्टी रूप 2 चितकलिका ज्ञानरूप ज्योतीच उजळल्या
की ज्यामुळे भगवंतांचे ब्रह्मसाम्राज्य प्रकाशित होऊ शकले. ब्रह्मसाम्राज्य म्हणजे एकाच परमात्म्याचा नामरूपात्मक आविष्कार. लौकिकात पूजाविधी करत असताना आपण आरतीच्या तामनात 2 निरांजन ठेवतो व देवाला ओवाळत असतो. त्या निरांजनातील ज्योतीच्या प्रकाशात आपण देवाच्या मुखाचे दर्शन घेत असतो. इथं अर्जुन ते विश्वरूप आपल्या 2 डोळ्यांनीच त्या दिव्य दृष्टीरूप ज्ञानज्योत प्रकाशित झाल्यामुळं पाहत आहे. त्या ज्ञानज्योतीने तो देवांचे मुख नाही तर त्यांचे ब्रह्मसाम्राज्य पाहत आहे. त्याच्या ज्ञानदृष्टीचे इतके सामर्थ्य वाढले की तो त्या भगवंतांचे समग्र ऐश्वर्य पाहू शकत होता. त्या विश्वरूपात अर्जुनाला असंख्य अवतार दिसत होते. अवतार लाटेप्रमाणे उत्पन्न होतात व पुन्हा विलीन होतात. म्हणून ज्ञानदेवाने हे अवतार म्हणजे विश्वरूपी समुद्रावरील लाटा अशी उत्प्रेक्षा केलेली आहे. आणि त्या चैतन्यरूपी किरणामुळे विश्वरूपी मृगजळ भासतं. वास्तविक विश्वाला अस्तित्व नाही, ते भासमान आहे. सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे वाळवंटी प्रदेशात आपल्याला मृगजळ दिसते. त्याप्रमाणे विश्वरूपी सूर्याच्या प्रखर प्रकाशात विश्व हे मृगजळाप्रमाणे भासते असे ज्ञानदेव वर्णन करतात. ज्ञानदेवांच्या काळात पडद्यावर दाखवला जाणारा चित्रपट नव्हता, पण ते तंत्र त्यांनी 181व्या ओवीत स्पष्ट केलेले आहे. चित्रपटात कापडाच्या पडद्यावर क्रमाने चित्र खेळवली जातात व गतिमान चित्रांच्या माध्यमातून अखंड अशी कथा गतिमान होत राहते. तसा सिनेमात जणू भगवंत अर्जुनाला दाखवत होते. त्यासाठी पडदा होता तो अनादी भूमिकेचा. असं विश्वरूप त्यांनी लहान असताना यशोदा मातेलाही दाखवलं होतं. लहानपणी भगवंतांनी माती खाल्ली होती. यशोदा रागवताच त्यांनी मी माती खाल्ली नाही हे दाखवण्यासाठी तोंड उघडलं तेव्हा यशोदेला त्या मुखात 14 भुवनांचं दर्शन झालं. किंवा ध्रुवबाळ लहान असतानाच मधुवनात जाऊन तपश्चर्या करत होतं तेव्हा भगवंत प्रसन्न झाले व त्याच्या पुढे आविर्भूत झाले. त्यांचे रूप पाहून ध्रुवला त्यांची स्तुती करण्याचा मोह झाला, पण मुखातून शब्दच फुरत नव्हते. तेव्हा भगवंतांनी आपल्या हातातील शंखाचा ध्रुव बाळाच्या गालाला स्पर्श केला. त्याबरोबर तो वेदांनाही अगम्य असं बोलू लागला. दिव्य दृष्टी देऊन श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनावर अशीच कृपा केली होती. त्यामुळे माया ही भाषाच नाहीशी झाली होती. माया म्हणजे अविद्या, म्हणजे अज्ञान. मायेमुळे अर्जुनाला जगद्रूप कार्य हे प्रथम सत्य भासत होते, पण आता या मायेचा निराश झाल्यामुळे त्याला नामरूपांसह एक सच्चिदानंद परब्रह्माचाच अनुभव येऊ लागला. अर्थात अर्जुन जे दिव्य दृष्टीने पाहत होता ते माया विरहित स्वरूप. ही दिव्य दृष्टी म्हणजे ज्ञानदृष्टीच होती. मायेमुळे भगवंतांचे मूळ स्वरूप झाकून गेलेलं होतं. ज्ञानदृष्टीमुळे तो अविद्येचा पडदा फाटून गेला. सर्व काही एकार्णव झालं. या ज्ञानदृष्टीमुळे देश व काल या मर्यादा नाहीशा झाल्या. त्यामुळे त्याला परमात्म्याचे ते नामरूपासह असणे हे ऐश्वर्य दिसू लागले. त्यामुळे त्याचे चित्त आश्चर्यरूपी समुद्रात बुडून गेले. अशा प्रकारे या विश्वरूप वर्णनात ज्ञानदेवानी अद्भुत रस खेळवलेला आहे. आता ज्ञानदेवानी संजय मुखाने जे विश्वरूपाचं वर्णन केलेलं आहे तो भाग आपण उद्या पाहू.